Hello students, today we are going to see electric field. What is meant by electric field? Actually, yesterday or during previous period, this topic was completed, but still I am going to revise it again. Okay? So what will be the question? Important question it is. आता बघा जे पण इम्पॉर्टंट असतात ते आपण जास्त घेण्याचा प्रयत्न करतो अगोदर. डिफाइन इलेक्ट्रिक फील्ड. दिस इज डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. स्टेट इट्स अ एसआय युनिट. त्याचे एसआय युनिट काय असेल? इलेक्ट्रिक फील्ड चे एसआय युनिट काय असेल आणि त्याचे डायमेन्शन पण ई चे काय असतील? इलेक्ट्रिक फील्ड इज डिनोटेड बाय लेटर ई. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. It is a vector quantity. Electric field or electric field intensity. Intensity चा अर्थ काय होतो बरं? Actually electric field ही स्केलर क्वांटिटी आहे, पण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता. आता बघा इथं उजेड आहे किंवा सकाळचं सनलाइट बात आपण घेतो तर सकाळी कोवळं ऊन असतं. कोवळं म्हणजे त्याची इंटेन्सिटी कमी असते, पण जेव्हा सन दुपारी डोक्यावर येतो तेव्हा ते एकदम काट्यासारखं वाटतं. बरोबर की नाही? म्हणजे इंटेन्सिटी त्या दुपारच्या सनलाइटची जास्त असते. इंटेन्सिटीचा अर्थ समजला. आता अजून एक दुसरं उदाहरण दे. थंडीच्या दिवसांमध्ये शेकोटी पेटवतात. दुनी म्हणतो आपण खानदेशी भाषेमध्ये. दुनी थोडा कचरा आपलं लाकडं लुकडं काडी कचरा गोळा करून टाकून देतात. आता येणारे जे 2-4 फ्रेंड सर्कल असेल ते काय करतात? सगळ्या बाजूने त्याला फिरून मग ते कुठं उभं राहायचं शेक घ्यायची हे डिसाईड कसं करतात? फिरून येतात आणि मग डिसाईड करतात का? हा बरोबर. तर ते काय करतात की तर शेक लागत नाही ना, चला पुढे आधी सारखा पुढे. शेक जिथपर्यंत त्यांना सुटेबल जी पाहिजे तेवढी, हा जास्त नको कमी नको, तिथं ते थांबतात. मग त्यांनी चेक केलं ना, एकाच डायरेक्शनने चेक केलं ना त्यांनी. मग एकाच डायरेक्शनने हीट एकाच डायरेक्शनने जाते का? त्या माणसाला जी हीट मिळते, शेक मिळते आहे ती एकाच डायरेक्शनने जाते का? ऑल डायरेक्शनला येते. मग ते जे शेक आहे ते म्हणजे फील्ड समजा, आणि त्याची एकाच दिशेला किती अंतरापर्यंत जास्तीत जास्त त्याची शेक लागते एकाच डायरेक्शनला, दॅट इज फील्ड इंटेन्सिटी ते हीटची. तसंच आपल्या चार्जच्या अराउंड तुम्हाला चार्ज मी बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. चार्ज आपण पाहिलेला आहे, पाहतो आपण. स्पार्क, लाइटर, लाइटनिंग इन द स्काय, लाइटरच्या. तर या चार्ज हा जर पॉझिटिव्ह असेल ना तर याच्यापासून अशा अदृश्य रेषा जातात. एक शक्ती जाते, तो शक्ती सोडत असतो, एक पॉवर असते. या रेषांमध्ये फोर्स असतो. म्हणजे त्यांच्या रस्त्यात कोणी आलो तर त्याला ते अट्रॅक्ट अथवा रिपेल करण्याची कपॅसिटी त्यांच्यामध्ये असते. म्हणून या लाईन्स पॉझिटिव्ह पासून निघणाऱ्याच असतात आणि निगेटिव्ह जर असेल चार्ज तर त्याच्याकडे त्या येणाऱ्या असतात, एन कमी. लक्ष ठेवा. हा जर आपण 2 चार्जेस, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज जवळजवळ ठेवले तर पॉझिटिव्ह कडून ज्या लाईन्स निघतात त्या ऍक्च्युअली अशा निघताना सरळ निघतात, पण जर निगेटिव्ह जवळ असेल तर त्याच्या जवळ त्या अशा टर्न होतात. पुस्तकात बघा हे पिक्चर दिसेल तुम्हाला, त्या अशा टर्न होतात. म्हणजे त्या इथं 1-2 सर्कल कंप्लीट असतं आणि नंतर मात्र मोठे जे सर्कल असतील इथं तर निगेटिव्ह कडे येणाऱ्या असतात आणि पॉझिटिव्ह कडून जाणाऱ्या असतात. पॉझिटिव्ह हा डोनर आहे, निगेटिव्ह हा ऍक्सेप्टर आहे. समजलं? हे पेअर ऑफ 2 चार्जेस आहे, पेअर ऑफ डिसिमिलर चार्जेस. हे डिसिमिलर चार्जेस. जर यांची पेअर घेतली तर या लाईन्स अशा निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट होतात
पण आयसोलेटेड चार्ज घेतले असे, आयसोलेटेड म्हणजे काय, विभक्त, वेगळे वेगळे जर घेतले तर पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला त्या लाईन्स सरळ सोडतो, कारण घेणारा कोणी नाहीये, त्या लाईन्स चेक करतायत कोणी आपल्याला अट्रॅक्ट करेल. निगेटिव्ह हा ऍक्सेप्ट करतो, पॉझिटिव्ह हा डोनेट करतो, हा म्हणजे या लाईन्स सोडतो. आणि जर पेअर असेल तर असं, बरोबर, पेअर असेल तर असं. आणि जर दोघं लाईक असतील, एक तर दोघं निगेटिव्ह किंवा दोघं पॉझिटिव्ह असतील तर काय होईल, हे ना, हा दोघं पॉझिटिव्ह असतील तर काय होईल, हा जो लाईन सोडेल तो तिकडच्या वाला काय करेल, त्याला रिपेअर करेल ना. ह्या लाईन्स कशा असतील, अशा असतील. हा पण त्याच्या लाईन्सला, त्या चार्जच्या लाईन्सला काय करेल, रिपेअर करेल, म्हणजे त्या लाईन्स अशा टर्न होतील. आलं लक्षात. तेव्हा ते टर्न होतात, पण त्यांच्यामधलं त्या नेहमी पॅरलल असतात, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे त्यांच्यामधलं ते सेम असतं. हा मग हे बघा, दोन केसेस दाखवल्या ना मी, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर जवळ असतील तर पॉझिटिव्हच्या लाईन सोडेल, हा निगेटिव्ह त्या ऍक्सेप्ट करेल, बरोबर. तेव्हा अशा लाईन्सचं पिक्चर असेल, बुक मध्ये दिलेले बघा तुम्ही, असेल. हा दोघं निगेटिव्ह असतील तर काय होईल, बरोबर, हे दोघं निगेटिव्ह तर हा पण ऍक्सेप्टर आहे, बरोबर, आणि तो पण ऍक्सेप्टर आहे. तर ह्या लाईन्स जो स्ट्रॉंग असेल त्या दोघांमध्ये तो जास्त अट्रॅक्ट करून खेचून घेईल, म्हणजे त्याच्याकडे येणाऱ्या लाईन्स जास्त क्राऊड असेल आणि याच्याकडे येणाऱ्या लाईन्स ह्या कमी असतील. मग यांची सिच्युएशन ह्या अशा आल्या तर हा बोलवतो इकडे टर्न होईल, तो बोलवत आहे पण त्याच्यापेक्षा याची शक्ती जास्त आहे ना, म्हणून ते तिकडे न जाता इकडे टर्न होते. त्याच्यासाठी पिक्चर आउट नाहीये तुमच्या बुक मध्ये, नाही, ते फक्त एवढ्याच केसेस आहेत. आयसोलेटेड चार्ज, पेअर ऑफ चार्ज, एक तर डिसिमिलर पेअर आणि सिमिलर पेअर, या लाईन्स दाखवायच्या. तो टॉपिक पुढचा आहे, याच्यानंतर तो येतोय. पण आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, जसं बल्बच्या अराउंड काय असतो, त्याचा प्रकाश असतो, लाईट, तसं चार्जच्या अराउंड त्याचं काय असतं, फील्ड असतं, सगळीकडे पसरलेलं असतं, त्याला फिक्स्ड डायरेक्शन नाही. ऑल डायरेक्शन, इन ऑल डायरेक्शन इट इज स्प्रेड अराउंड द चार्ज. Field is spread around the charge, that we call electric field. But electric field intensity means what, in a particular direction, in a particular direction it is, so it is a vector quantity. Electric field is a scalar quantity, electric field intensity is a vector quantity. समजलं ना. दिशेवर का बरं आहे, कारण तो शेकोटीचं एक्झाम्पल दिलं, एकाच दिशेने तो चेक करून जाईल ना, का चक्कर मारून चेक करेल, इथं किती आहे, तिथं किती आहे, तिथं किती आहे, मग त्याला आवडेल तिथं उभं राहिलं, असं काही नाही, बरोबर. चला, डेफिनेशन काय आहे बघा, समजलं प्रश्न. इलेक्ट्रिक फील्ड इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय अ टेस्ट चार्ज इन प्रेझेन्स ऑफ द गिव्हन चार्ज ऍट द गिव्हन डिस्टन्स फ्रॉम इट. आता बघा, काय समजलं का तुम्हाला याच्या, काहीच समजलं, काहीच समजलं नाही. आता बघा, एक गिव्हन चार्ज आहे, एक गिव्हन चार्ज आहे. सपोज दिस वन इज द प्लस क्यू इज द गिव्हन चार्ज. मग याच्या अराउंड तो जेवढ्या कपॅसिटीचा आहे, जेवढं त्याचं मॅग्निट्यूड आहे, 1 कुलम, 2 कुलम, 5 कुलम, 10 कुलम जो असेल, त्याच्यानुसार त्याचं फील्ड हे त्याच्या अराउंड असेल. बोलू ना, जितक्या कमी कुलमचा असेल त्याचं फील्ड कमी. बल्ब छोटा लावला तर प्रकाश पण त्याच्या अराउंड कमी ना, मोठा लावला तर दूरपर्यंत जाईल ना त्याच्या सारखं. म्हणजे याचं चार्जचं पण तसंच आहे, त्याच्या मॅग्निट्यूड नुसार, अकॉर्डिंग टू इट्स मॅग्निट्यूड, इट्स अ फील्ड इज अवे फ्रॉम इट, त्याच्यापासून तितकं लांब ते फील्ड असेल, बरोबर. मग आता एक टेस्ट चार्ज आहे, त्याला Q0 म्हणतो आपण. काय म्हणतो, Q0. 0 का, तर हा असा चार्ज आहे, तो जर याच्या फील्ड मध्ये गेला तर फारसा मोठा इफेक्ट या Q0 चार्जवर तो करत
नाही. कोण? हा एकदम छोटासा मामूली चार्ज, व्हेरी स्मॉल चार्ज, आणि त्याचं मॅग्निट्यूड ह्या चार्जच्या फोर्सवर काहीही एफेक्ट करत नाही. हा फक्त टेस्टिंग साठी वापरला जातो. टेस्ट चार्ज हा जनरली 1 कुलमचा असतो आणि तो पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्हच असतो. जर हा पॉझिटिव्ह असेल तर हा याला काय करेल? हा पॉझिटिव्ह, तो पण पॉझिटिव्ह, हा नेहमी पॉझिटिव्हच असतो. हा जर पॉझिटिव्ह असेल तर हा त्याला काय करेल? रिपेल करेल. आणि हा निगेटिव्ह असेल तर त्याला अट्रॅक्ट करेल. बरोबर? मग हा सपोज आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करूया. आता हा चार्ज आपण आणत आहोत, इथं आणला, इथं आणला, इथं बाउंड्रीवर आणला. तोपर्यंत बाउंड्रीच्या तिकडे जोपर्यंत हा चार्ज आहे तोपर्यंत हा टेस्ट चार्ज वर याच्या फील्डचा काहीही इफेक्ट होणार नाही. बरोबर? आणि याने मध्ये जबरदस्ती आपण त्याला इकडे ढकलला, इथं या Q0 ला इथे आणलं, काय होईल? दिस पॉझिटिव्ह प्लस Q रिपेल्स इट. याची शक्ती त्याला दाखवायला सुरुवात करेल. जसा अजून जवळ आणला तर जास्त शक्ती दाखवेल, अजून जवळ आणला तर अजून जास्त ढकलेल. बरोबर की नाही? मग एक टेस्ट चार्ज आणला असता त्या टेस्ट चार्ज वर हा किती फोर्स देतो? फोर्स पर युनिट चार्ज. दिस वन इज द युनिट चार्ज. टेस्ट चार्ज इज अ युनिट चार्ज. फोर्स पर युनिट चार्ज म्हणजे एक युनिट चार्जला ढकलण्यासाठी जो फोर्स लागला, दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड और इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. जर एरो दाखवला तर इंटेन्सिटी, एरो नाही दाखवला तर इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड इज also denoted by letter capital E. Electric field intensity is also denoted by capital letter E, but with arrow. It is a vector quantity. Okay? मग कसं काढतात इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा? हा फॉर्म्युला कशावरून आला? फोर्स पर युनिट चार्ज. फोर्स पर युनिट चार्ज. आता याचा अर्थ काय होतो? फोर्स पर युनिट चार्ज. युनिट चार्जला किती फोर्स दिला? फोर्स पर युनिट चार्ज. आता दुसरा अजून एक चार्ज सोबत दोघं घेऊन गेलो असतो तर मग तो फोर्स पर युनिट चार्ज नाही राहिला असता. मग एका युनिट चार्जला किती फोर्स देतो हा चार्ज, ती असेल त्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. समजलं का? एकच युनिट चार्जला किती तो फोर्स, किंवा युनिट चार्ज किती फोर्स एक्सपिरियन्स करेल. एक्सपिरियन्स कोण घेईल? फोर्सचा. हा नाही घेणार, हा देणार आहे फोर्स. घेईल कोण? Q0 घेईल. मग आता लक्ष द्या, लक्ष द्या, बोलू नका सर, आपले काही टेन्शन नाही. इलेक्ट्रिक फील्ड इज द फोर्स. इलेक्ट्रिक फील्ड काय असतं? फोर्स असतो. इलेक्ट्रिक फील्ड इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय. पण कोण एक्सपिरियन्स घेतो, अनुभव घेतो त्या फोर्सचा? बाय टेस्ट चार्ज. कोण एक्सपिरियन्स घेतो? टेस्ट चार्ज. केव्हा? इन प्रेझेन्स ऑफ द गिव्हन चार्ज. हा दिलेला चार्ज इन प्रेझेन्स, याच्या प्रेझेन्स मध्ये आला तरच तो फोर्स एक्सपिरियन्स करेल ना, बाहेर नाही. बरोबर? समजलं? म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय अ टेस्ट चार्ज इन प्रेझेन्स ऑफ गिव्हन चार्ज. याच्या सान्निध्यामध्ये त्याला काय अडचण आली, किती याने त्याला ढकललं, that is field electric intensity of the given charge at the given distance from it. आता किती डिस्टन्स? तो Q0 याच्यापासून आहे, त्याच्यावर तो फोर्स अवलंबून आहे. जर लांब असेल याच्यापासून फोर्स कमी, जवळ आणला फोर्स वाढेल, अजून जवळ आणला फोर्स वाढेल. बरोबर? असं ते आहे. ऍट अ गिव्हन डिस्टन्स फ्रॉम इट. समजला का मीनिंग? बघा, इलेक्ट्रिक फील्ड इज द फोर्स. इलेक्ट्रिक फील्ड हे काय आहे? फोर्स आहे. इलेक्ट्रिक फील्ड हा फोर्सच आहे. एक्सपिरियन्स्ड बाय अ टेस्ट चार्ज इन द प्रेझेन्स ऑफ द गिव्हन चार्ज ऍट अ गिव्हन डिस्टन्स. दिलेल्या डिस्टन्स वर चेक केला. आता शेकोटी किती शेक देत होती? अंतरने चेक करणार ना.
बर समजलं. मग याचा फॉर्म्युला या डेफिनेशन नुसार फोर्स पर युनिट चार्ज आहे. ऍक्च्युअली इथे ना Q0 पाहिजे होता पण आपण तो इथं घेतलेला आहे. आता हा जो लिमिट आहे, लिमिट F अपॉन Q फॉर्म्युला आहे, E इज इक्वल टू F अपॉन Q. हा लिमिट काय सांगतो? Q टेंड्स टू 0 म्हणजे काय? Q ची व्हॅल्यू 0 च्या जवळपास आहे. 0 नाही, 0 पेक्षा मोठी आहे पण नियर टू 0 आहे. याचा अर्थ म्हणजे हा नथिंग बट याचा इफेक्ट ह्यातला घातक नाही, धोकादायक नाही किंवा इफेक्ट होणार नाही. म्हणजे टेंडिंग टू 0. व्हॅल्यू ऑफ Q इज टेंडिंग टू 0. लिमिट, त्याचं लिमिट कुठपर्यंत आहे? ह्या डिनॉमिनेटरलाच लिमिट अप्लाय करतात. हा लिमिट Q टेंड्स टू 0 means value of Q is trying to becoming 0 but not reach 0 and never become 0 but near to 0. ओके. आता याचा युनिट कोणाचं? इलेक्ट्रिक फील्डचं काय असेल? फोर्सचे न्यूटन, चार्जचे कुलम, न्यूटन पर कुलम असं लिहा. आणि अजून दुसरे युनिट आहे व्होल्ट पर मीटर, पण ते आपण पुढच्या टॉपिक मध्ये शिकणार आहे की हे युनिट कसं आलं. कोणाचं? E चं युनिट. E चं युनिट काय आहे? न्यूटन पर कुलम. कसं? फॉर्म्युल्यानुसार. हे व्होल्ट पर मीटर कसं येईल ते अजून शिकायचं बाकी आहे, पण त्याचं युनिट हे पण आहे, लक्षात ठेवा तात्पुरतं, तेव्हा समजेल. अजून 2 युनिट आहे त्याला. आता डायमेन्शन कसे काढणार? E च्या फोर्सचे डायमेन्शन टाका, फोर्सचे L1 M1 T -2. चार्जचे डायमेन्शन टाका, एंपियर टाइम. माहिती की नाही? चार्जचा फॉर्म्युला करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. 10वी मध्ये शिकले. मग आपल्याला चार्जचं डायमेन्शन पाहिजे ना, मग IT. I करंट म्हणजे A एंपियर आणि टाइमचा T 1 समजलं. याचे डायमेन्शन Q चे डायमेन्शन काय असतील? AT. IT म्हणजे अरे हा फॉर्म्युला असा टर्न होऊ शकतो ना IT. मग A1 T1 करंट एंपियर मध्ये री, हा काय टाइम कशामध्ये? T मध्ये. मग A1 T1. आता काय करा? L1 खाली नाही जसाच्या तसा, M1 एकटा आहे जसाच्या तसा. हा T -2 आणि हा खालचा वरती जाईल तर -1. -2 -1 किती होईल? -3. समजलं. आणि हा एक वरती जाईल तर तो -1. बस फक्त खालच्या वरती लिहायचे, मर्ज करायचे. कसे? समजले? अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंडक्शन. ओके. एस्टॅब्लिश रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कोणामधलं रिलेशन? इम्पॉर्टंट. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे E आणि F यांचं रिलेशन एस्टॅब्लिश करा, म्हणजे तयार करा, स्थापन करा. एस्टॅब्लिशमेंट माहिती आहे ना? कंपनी एस्टॅब्लिश झाली, कोणत्या दिवशी उघडली म्हणजे ती तारीख. एस्टॅब्लिशमेंट. लक्ष द्या, नो वन शुड टॉक. एस्टॅब्लिश रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड. कोणाकोणामधलं जातं बघायचे? इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे कुलम्स फोर्स. बरोबर. आता बघा, लेट Q and small q, capital Q and small q be the two charges separated by distance r. हा एक प्लस Q चार्ज आहे आणि दुसरा स्मॉल q चार्ज आहे. आणि त्यांच्याबद्दल डिस्टन्स किती आहे? r आहे. मग त्यांच्याबद्दल फोर्स कसा लिहिता येईल? कुलम्स फोर्स. समजलं का? कॅपिटल Q and small q with the two charges separated by distance small r. This r is the distance between them. The Coulomb force between them is given by. ह्या दोन मधला फोर्स कसा दिला जातो? Coulomb's force. आणि हे Q1 Q2 राहायचे तेव्हा 1/4πε0 तर घेतोच. आणि इथं Q1 Q2 जो घेतो ना, आणि आपण त्यांच्यामधील अंतराचा स्क्वेअर घेतो. बरोबर? असं घेतो की नाही? मग इथं Q1 च्या जागेवर काय घ्यायचा? Q1 च्या जागेवर कॅपिटल Q आणि Q2 च्या जागेवर कोण होता? फक्त स्मॉल q. मग हा फॉर्म्युला तयार झाला. फक्त हा जर वेक्टर फॉर्म मध्ये लिहिला तर इथे युनिट वेक्टर द्यावा लागतो. हा जर एरो लिहिला तर हा द्यावा लागतो युनिट डायरेक्शन, कारण याचे डायरेक्शन ह्या साइडचे हा सांभाळतो. म्हणजे याचे डायरेक्शन हा याच्यावर डिपेंड असते. मग बघा, जर इथे एरो लिहिला तर इथे हा लिहायचा, नाही लिहिला
तर नाही लिहायचं. ओके, आता बघा, वेर आर युनिट आर कॅप, हा आर कॅप काय आहे? युनिट वेक्टर. वेर आर कॅप इज द युनिट वेक्टर. पण कोणत्या डायरेक्शनला, कुठून कुठे आहे त्याची डायरेक्शन? अलॉंग द लाईन जॉईनिंग क्यू टू क्यू. या कॅपिटल क्यू पासून या स्मॉल क्यू पर्यंत त्याची डायरेक्शन असेल. समजलं? त्याची डायरेक्शन एन कॅपची. समजलं का? त्याची डायरेक्शन कुठून असेल? कॅपिटल क्यू कडून स्मॉल क्यू कडे. आताच काढलं. ओके, लक्ष द्या. हे समजलं कसा आला फोर्स? कुलम्ब्स फोर्स. मग देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज क्यू इज. आता इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला काढायचंय, पण कोणाचं? क्यूचं, याचं नाही. हा तो टेस्ट चार्ज होता, तर ह्या क्यूचं, कॅपिटल क्यूचं इलेक्ट्रिक फील्ड कसं काढतो आपण? फॉर्म्युला आताच शिकलो. E इज इक्वल टू एफ अपॉन क्यू. हा फोर्स किती आहे? इतका लिहिला जसाच्या तसा फोर्स, आणि आपण क्यू पण लिहिला. आता हा खालचा क्यू काय होईल? इथं मल्टिप्लाय होईल की डिवाइड. इथं क्यू आल्यावर हा क्यू, इथं आल्यावर हा क्यू कॅन्सल. मग राहिलं काय शिल्लक? हे बघा, 1/4πε0 राहिला. हा क्यू इथं गेल्यावर आणि वरच्या क्यूला कॅन्सल केलं त्याने. हा, हे जसंच्या तसं राहील. अँड इट इज द रिलेशन कोणामधलं? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे एरो वाला. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हटलं तर एरो, फक्त फील्ड म्हटलं तर एरो घ्यायचा नाही. आणि कोण? फोर्स. कोणाद्वारा दिला गेलेला? कॅपिटल क्यू द्वारा. कोणाला? टेस्ट चार्ज. तो टेस्ट चार्ज आपण घेतला. आता दुसरं एक स्फिअर आहे बघा, छोटासा क्वेश्चन, एक मार्काला येऊ शकतो. हा, एक मार्काचे क्वेश्चन पण भारी असतात ना, एक मार्काचे काही ना काही तारून जातात ते. लक्ष द्या. स्टेट अँड एक्सप्रेशन. स्टेट म्हणजे सांगा, लिहा. काय? एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला लिहा. कोणासाठी? फॉर इलेक्ट्रिक फील्ड. कुठलं? ऑन द सरफेस ऑफ द स्फिअर. एक सरफेस ऑफ द स्फिअर वर, म्हणजे त्याला चार्ज दिलेला आहे सरफेस ऑफ द स्फिअर. पण इलेक्ट्रिक फील्ड केव्हा निर्माण होईल? तो स्फिअर आहे, त्याला चार्जेस दिले तरच होईल ना. तो चार्जड असेल स्फिअर तरच होईल. मग ड्यू टू अ पॉझिटिव्ह पॉइंट चार्ज प्लेस्ड ॲट इट्स सेंटर. जर पॉझिटिव्ह चार्ज या स्फिअरच्या सेंटरला जर ठेवला, तर त्याच्यामुळे जे इलेक्ट्रिक फील्ड असेल सरफेसवर, वरती, सरफेस म्हणजे पृष्ठभागावर, ते किती असेल? हे लिहा, फॉर्म्युला लिहा. मग किती असेल? आताच शिकलो आपण. ई लिहायचं 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. आता हा आर म्हणजे इथं चेक केलं ना आपण त्याचं, कारण हा पॉझिटिव्ह येता, हा ह्या लाईन्स डोनेट करेल ना, देईल ना. म्हणून ऍट द सरफेस इथं इलेक्ट्रिक फील्ड इतकंच राहील, सेम. तुम्ही हे डिस्टन्स सेम याच्यापासून इतक्याच डिस्टन्सवर कुठं बी गेले कोणत्याही डायरेक्शनला, तर फील्ड किती असेल? इतकंच असेल. कसं लिहिलं हे समजलं? फक्त प्लस क्यू या चार्जमुळे त्याच्या आर अंतरावर त्याच्यापासून इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू किती असेल? E इज इक्वल टू 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. हा, हे अंतर आहे. तुम्ही याच्यापेक्षा जास्त अंतरावर चेक केलं, वेगळं येईल ना, अंतर वाढत जाईल ना. मग E ची व्हॅल्यू फरक पडत जाईल, बरोबर? त्या अंतरावर आहे. हा तर फिक्स आहे. फक्त या अंतराचा खेळ, यांचं नातं इनव्हर्स आहे. आता फक्त एक युनिट. हा, आता बघा, व्हॉट इज युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड? युनिफॉर्म म्हणजे काय? एक समान. बघा, दोन प्लेट घेऊया, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बॅटरी घेतली आणि दोन अशा पट्ट्या घेतल्या, प्लेट रेक्टँग्युलर आयताकृती पट्ट्या घेतल्या, मेटलच्या, अल्युमिनियमच्या घ्या, कॉपरच्या घ्या. त्याच्यापैकी एका प्लेटला चार्ज द्या, किंवा बॅटरीचं एक टोक पॉझिटिव्ह एका प्लेटला लावा आणि एक निगेटिव्ह टोक टर्मिनल दुसऱ्या प्लेटला लावा. तर काय होईल? त्या प्लेटच्या मध्ये ना इलेक्ट्रिक फील्ड तयार आहे. का?
कारण हा पॉझिटिव्ह त्या निगेटिव्हला लाईन्स देईल आणि हा घेईल निगेटिव्ह प्लेट घेईल पॉझिटिव्ह प्लेट देईल आणि ह्याच्या जितक्या लाईन तयार करण्याची याची कपॅसिटी आहे तेवढीच याची स्वीकारण्याची पण कपॅसिटी जर असेल तर याने जी पण सोडली लाईन ती त्याने कॅच केली निगेटिव्ह प्लेटने कॅच केली मग त्या लाईन्स कशा जातील सरळ जातील पण आता बघा ही मोठी पॉझिटिव्ह आणि ही छोटी प्लेट आहे निगेटिव्ह घेणारा कमजोर आहे पण देणारा मजबूत आहे मग काय होईल त्या लाईन्स अशा टर्न होतील मग ह्या युनिफॉर्म नाही म्हणत त्याला हे नॉन युनिफॉर्म आहे बरोबर किंवा देणारा लहान घेणारा मोठा आहे सपोज देणारा लहान घेणारा मोठा आहे तरी त्या लाईन्स पॅरलल राहणार नाही पॅरलल राहिल्या म्हणजे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आणि पॅरलल नाही राहिल्या म्हणजे युनिफॉर्म नाही समजणार आता त्याची डेफिनेशन बघ व्हॉट इज युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड uniform electric field is represented by parallel lines parallel असलं म्हणजे युनिफॉर्म समजावे आणि पॅरलल नसतील क्रॉसिंग असतील नॉन युनिफॉर्म समजा बस हे महत्वाचे हा कारण पुढे या शब्दांचा डायरेक्ट वापर होणार आहे 12वी ला बघा व्हॉट इज युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इज अ फील्ड हे फील्ड आहे हे दिसणार नाही फक्त जाणवेल कोणाला जाणवेल एखादा चार्ज इथं ठेवला तर ते काय करेल याला ढकलून देईल तो पॉझिटिव्ह असेल तर ढकलून देईल निगेटिव्ह असेल तर अट्रॅक्ट करेल म्हणजे त्याला फोर्स एक्सपिरियन्स घेईल फोर्सचा तो अनुभव घेईल कुठं इथं ठेवला असता म्हणजे समजून जाईल की अरे इथं इलेक्ट्रिक फील्ड आहे जसं शेकोटी जवळ गेल्यावरच अरे इथं गरम आहे समजतं ना तसं त्याला अनुभव येईल बरोबर की नाही मग युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इज अ फील्ड हे असं फील्ड आहे हुज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन की ज्याची कपॅसिटी मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू हुज मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे काय असेल आर सेम ॲट ऑल पॉइंट्स त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे आणि त्याचं डायरेक्शन इथं मोजा इथं मोजा इथं मोजा इथं मोजा सगळ्यांची शक्ती सारखीच असेल म्हणजे मॅग्निट्यूड सेम आणि सगळ्यांची डायरेक्शन पॅरलल असतील तरच सेम ना पॅरलल नसतील तर सेम नाही मग अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इज अ फील्ड हुज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज द सेम ॲट ऑल पॉइंट्स तुम्ही इथं मोजा इथं मोजा इथं मोजा इथं मोजा सारखं फील्डची सारखा अनुभव घेईल हा चार्ज इथं ठेवला इथं ठेवला इथं ठेवला इथं ठेवला म्हणजे तो सारखा फोर्सचा अनुभव घेईल म्हणजे युनिफॉर्म फील्ड आणि त्याच्या उलट व्हॉट इज नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मी शॉर्ट इलेक्ट्रिक लिहिलाय अ फील्ड हुज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर नॉट सेम ॲट ऑल पॉइंट्स आता इथं कदाचित जास्त असेल इथं कदाचित कमी असेल ॲट ऑल पॉइंट्सला ते त्या फील्डच्या मध्ये कुठेही चेक करा इथं ते सेम असणार नाही इथं सेम असणार इथं सेम असणार नाही हे नॉन युनिफॉर्म हा प्लस क्यू चार्ज याच्यापासून या लाईन्स कशा असतील क्रॉसिंग असतील हे नॉन युनिफॉर्म फील्ड आहे समजलं नाउ विल स्टॉप